कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांना आज अटक करण्यात आली। चालकाला धमकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपीला मदत केल्याच्या आरोपाखाली यापूर्वी आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे। सदर प्रकरणात 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। घटना घडल्यानंतर त्याबद्दलची माहिती वरिष्ठांना तसंच नियंत्रण कक्षाला दिली नसल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट आपण बघतोय। सुरेंद्र कुमार अग्रवालना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। कार चालक गंगाधर यांची देखील चौकशी होणार आहे। चालकाला धमकावल्याचा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर आरोप आहे। आपण बघतोय या घडीची सगळ्यात मोठी बातमी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामधली ही अपडेट आहे। प्रतीक्षा पारखी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रतीक्षा, काय अधिक अपडेट मिळते? आता कोर्टामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांना आणण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर किडनॅपिंगची केस ही लावण्यात आलेली होती। यामध्ये आता त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यावेळी चालकाला धमकवण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे आणि त्याला पैशाचा आमिष पण दाखवण्यात आलेला आहे। मात्र चालकाच्या घरच्यांनी जेव्हा सुरेंद्र कुमार यांच्या घरी येऊन आरडाओरडा केला तेव्हा चालकाला सोडण्यात आलं आणि त्यानंतर चालकाला जेव्हा चौकशीला 2 दिवस बोलवण्यात आलं त्यानंतर चालकाने हा कबुली जबाब दिलेला आहे। रात्री उशिरा सुरेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली होती आणि आज त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। मात्र यावेळी जजने जेव्हा सुरेंद्र कुमार यांना विचारलं की तुमची काही तक्रार आहे का, तेव्हा सुरेंद्र कुमार यांनी जज समोर सांगितलं की मी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी पुण्यातच नव्हतो, मी दिल्लीला होतो, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। मात्र याचा पूर्ण ताळमेळ हा वकिलांना नव्हता आणि वकिलांनी यावेळी जजची परवानगी घेऊन सुरेंद्र कुमार यांच्याशी 10 मिनिटं बातचीत केली आणि त्याच्यानंतर आपला युक्तिवाद केला। परंतु कोर्टाने आता सुरेंद्र कुमार यांची पूर्णपणे चौकशी व्हावी याच्यासाठी त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। धन्यवाद प्रतीक्षा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आपण बघतोय सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना देखील पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे।